नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती. तर पिठलं भाकरी हा महाराष्ट्रातला अत्यंत लोकप्रिय आणि पौष्टिक पदार्थ आहे. तसंच पिठलं भाकरीला महाराष्ट्राची ओळख आहे ही मानलं जातं. हा पदार्थ करायला एकदम सोपा आहे आणि चविष्टही असतो. तर या आपण पिठलंची रेसिपी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यास पिठल्यासोबत जो मिरचीचा हिरवा ठेचा असतो तोही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी आपल्याला 2 मध्यम आकाराचे कांदे लागणार आहेत. ते छान बारीक चिरून घ्यायचे आहेत. सोबत आपल्याला हिरव्या मिरच्या लागणार आहेत. त्याही छान बारीक चिरून घ्यायच्या आहेत. मिरची आणि कांदा चिरून झालं की आपल्याला पुढे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर यासाठी एका बाउलमध्ये साधारण 1.5 ते 2 मोठे चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. आता आपल्याला या बेसन पीठमध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण जेवढं आपण पीठ घेतलं त्याच्या दुप्पट किंवा थोडंसं जास्त इतकं घ्यायचं आहे आणि त्याच्यातील छान गुठळ्या मोडून ते चमच्याच्या साहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये तेल गरम करून द्यायचं आहे. साधारण 2 चमचे इथे मी तेल घेतलेलं आहे आणि आपल्याला आता फोडणी द्यायची आहे. तर फोडणी करता सुरुवातीला मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतडली की हिंग टाकायचं आहे. यामध्ये जिरं वापरलेलं नाहीये. आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि छान परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे. मिरच्या आधी परतल्या की त्याचा तिखटपणा छान पिठल्यामध्ये उतरतं. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि तोही छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झाला की यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आणि तीही छान परतून घ्यायची आहे. आता आपण जे तयार केलेलं बॅटर आहे ते आपल्याला या कांद्यामध्ये टाकायचं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग झाकण ठेवून ते आपण शिजवून घेणार आहोत. अर्धा 1 मिनिटानंतर आपण झाकण काढून पिठलं आहे ते ढवळून घ्यायचं आहे. पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा अर्धा 1 मिनिटानंतर झाकण पुन्हा उघडून पिठलं हे छान ढवळून घ्यायचं आहे आणि आपलं पिठलं आता तयार आहे. आता आपण जो पिठल्यासोबत मिरचीचा ठेचा खाल्ला जातो त्याची रेसिपी पाहणार आहोत. तर यासाठी सुरुवातीला साहित्य बघूया. मूठभर शेंगदाणे घ्यायचे आहेत. 5-6 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. मिरच्या तिखट असेल तर प्रमाण कमी असावं. साधारण इथे 5 ते 7 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कढईमध्ये तेल गरम करून आधी मंद आचेवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तेल टाकून तेल कमी टाकायचं आहे. त्यानंतर लसूण टाकायचं आहे. तेही छान परतून घ्यायचं आहे आणि आपल्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि त्याही छान परतून घ्यायच्या आहेत. साहित्य छान खरपूस भाजले की ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. आता आपल्याला साधारण पाऊण चमचा इथे यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि सर्व साहित्य आपल्याला वरवंटा पाट्यावरती किंवा खलबत्त्याच्या साहाय्याने छान बारीक करून घ्यायचं आहे. आता मिक्सरमध्येही आपण हा ठेचा करू शकतो, पण खलबत्त्याची किंवा पाट्यावरची चव ही छान लागते. त्यामुळे मी ते पाट्यावरती हा ठेचा करत आहे. तर अशा पद्धतीने ठेचा तो बारीक करून घ्यायचा आहे. बारीक म्हणजे एकदम बारीक करायचं नाहीये. थोडं जाडसरच ठेवायचं आहे आणि पिठलं, भाकरी, मिरचीचा ठेचा, कांदा
अतिशय सुंदर कॉम्बिनेशन लागतं. आपणही या पद्धतीने रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास कळवा. धन्यवाद.